10th स्टँडर्डचं बोर्ड एक्झामचा पेपर झालेला आहे, तर त्याचे MCQचे आन्सर आणि 1 मार्कचे जे आन्सर आहेत ते आपण बघूया. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्हमध्ये फर्स्ट क्वेश्चन होता आपला, राईट द डिग्री ऑफ गिवन डिटर्मिनंट. तर त्या डिटर्मिनंटची डिग्री किती येणार आहे? 2 येणार आहे. ओके, हे पहिलाच आन्सर झाला आपला. त्यानंतर सेकंड जे MCQ आहे, विच ऑफ द फॉलोइंग विच वन इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर कुठलं क्वाड्रॅटिक इक्वेशन असणार आहे? ऑप्शन डी हे क्वाड्रॅटिक इक्वेशन असणार आहे. 4 - 4 केले तर कॉमन डिफरन्स किती येणार आहे? 0. म्हणजे कुठला ऑप्शन करेक्ट असणार आहे? ऑप्शन डी करेक्ट आहे. त्याच्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट कॅनॉट बी रिप्रेझेंट प्रोबॅबिलिटी. तर प्रोबॅबिलिटी कुठली नाही आहे, न्यूमरेटर कधीही मोठा असत नाही प्रोबॅबिलिटीमध्ये. सो 15/10 इज नॉट प्रोबॅबिलिटी. तर हे झाले MCQचे आन्सर. आता 1 मार्कमध्ये जर या दोन इक्वेशनची ॲडिशन केलीत तुम्ही तर 3x + 3y = 18 येईल. 3 डिवाईड केल्यावर x + y = 6 येईल. याच्यात 1 ठेवा. 3 × 1 = 3, 3 - 4 - 1. ओके, यांच्या ठिकाणी 1 ठेवायचा, ॲन्सर मिळून जाईल. GS-T किती असतात नंबर? 15. 2 कॉईन्स आर टॉस्ड. तर इथे थोडासा 2 कॉईन्स आर टॉस जर असेल, कॉईन्स टॉस केल्यानंतर किती येणार आहे? HH, HT, TH आणि TT. 2 कॉईन्ससाठी हवं तर तुम्ही नंबर ऑफ 4 लिहिलं तरी चालेल, फक्त याला 1 मार्क असेल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ॲक्टिव्हिटीचे जे क्वेश्चन आहे त्याचे आन्सर बघूया.